नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूरच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या काही दिवसापासून इयत्ता 9वीच्या गणिताचा अभ्यास करीत आहोत. गणित भाग 1चा अभ्यास आपण आज या व्हिडिओ लेक्चरमध्ये करणार आहोत. पाठाचं नाव आहे वास्तवसंख्या. वास्तवसंख्या हे प्रकरण आता चालू आहे. या वास्तवसंख्या या प्रकरणातील सराव संच 2.1चा अभ्यास आपण करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सराव संच 2.1चा सविस्तर अभ्यास केला. काही उदाहरणं स्क्रीनवरती सोडवलेली तुम्हाला दाखवली, त्याच्यावरती आपण चर्चा केली. ती उदाहरणं तुम्ही लिहिलेली असतीलच. त्याचबरोबर त्या सराव संचामधील काही उदाहरणे राहिलेली आहेत. ती उदाहरणे तुम्हाला सोडवायची आहेत किंवा सोडवायला सांगितली होती, ती तुम्ही सोडवलेलीच असतील. सोडवलेली नसतील तर ते लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचप्रमाणे या वह्या मी नंतर चेक करणार आहे. त्याचप्रमाणे पुढच्या काही दिवसामध्ये तुमच्या ग्रुपवरती स्वाध्यायासाठीचा नियोजन या ठिकाणी केलं जाईल. त्या स्वाध्याय वह्या करून ते स्वाध्याय तुम्ही सोडवायचे आहेत, वहीमध्ये लिहून काढायचे आहेत. चला तर मग आपण प्रत्यक्ष अध्ययन अध्यापनाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण परिमेय संख्याचे गुणधर्म यांचा अभ्यास केला होता. आता ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या यांचा अभ्यास करणार आहोत. प्रथमतः अपरिमेय संख्या म्हणजे काय, तर त्यासाठी परिमेय संख्येच्या व्याख्याकडे जावं लागेल. परिमेय संख्याची व्याख्या आपल्याला काय आहे, जी संख्या p/q स्वरूपात लिहिता येते. q हा शून्येतर पूर्णांक संख्या असेल, p आणि q हे पण पूर्णांक संख्या असतील, तर अशा प्रकारच्या लिहिण्याच्या पद्धतीला किंवा अशा प्रकारच्या सर्व संख्यांना परिमेय संख्या असे म्हणतात. परिमेय संख्या अभ्यासल्यानंतर आपण परिमेय संख्येच्या दशांश रूपाकडे गेलो होतो. तर सर्व परिमेय संख्याचे दशांश रूप कशा प्रकारे असू शकतं. तर परिमेय संख्याचं दशांश रूप हे आवर्ती असतं, अखंड असतं आणि दशांश रूप हे खंडित स्वरूपाचं पण असू शकतं. परंतु कुठल्याही संख्येचं परिमेय संख्येने कुठल्याही संख्येचं दशांश रूप हे अखंड आणि अनावर्ती असेल. अखंड म्हणजे काय, सलग चालत असेल दशांश रूप, थांबणार नाही, बाकी शून्य येणार नाही, म्हणजे अखंड. आणि अनावर्ती म्हणजे काय आणि आवर्ती म्हणजे काय. आवर्ती म्हणजे विशिष्ट संख्या पुन्हा पुन्हा येणे किंवा विशिष्ट संख्यांचा गट पुन्हा पुन्हा येणे, विशिष्ट अंक पुन्हा पुन्हा येणे, विशिष्ट संख्यांचा गट पुन्हा पुन्हा येणे, अंकांचा गट पुन्हा पुन्हा येणे, याला काय म्हणतात, आवर्ती असे म्हणतात. मग अनावर्ती आहे ते दशांश रूप. आणि काही संख्यांचं दशांश रूप की एक असतं, अखंड पण असतं आणि अनावर्ती पण असतं. अखंड म्हणजे चालू राहतं सलग, दशांश बाकी शून्य येत नाही. आणि अनावर्ती म्हणजे कुठलीही संख्यांचा गट किंवा कुठलाही अंक हे पुन्हा पुन्हा येत नाही. अशा प्रकारचं दशांश रूप ज्यांचं असतं त्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, ज्या संख्यांचं दशांश रूप म्हणजे साधा भागाकार करायचा, एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग द्यायचा आणि तो भागाकाराकडे लक्ष द्यायचं. भागाकार शून्य आला का खंडित होतं आणि मग ती परिमेय संख्या होते. भागाकार शून्य आला नाही आणि खंडित पण झाली नाही आणि परंतु विशिष्ट गट रिपीट झाला, अंक 3 3 3 3 3 शेवटी आला किंवा 4 4 4 किंवा 32 32 32 32 116 116 116, ही पण परिमेय संख्या आहे. परंतु ज्या संख्याचं दशांश रूप हे अखंड आहे, त्याचबरोबर अनावर्ती आहे. म्हणजे काय, 1 2 3 4 7 8 2 5 6 7 2 5 6 3 1 2 3 0 असं सलग चालू आहे, त्याच्यामध्ये थांबलं जात नाही दशांश रूप, त्याला संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात. ठीक आहे, मग अपरिमेय संख्यांच्या संदर्भामधील आपण आता पुढची माहिती घेऊया. अपरिमेय संख्या आहे किंवा नाही ते कसं सिद्ध करायचं, यासाठी आपण भूमितीच्या भागाचा आधार घेणार आहोत. भूमितीमध्ये आपण बघितले 2 प्रकारच्या सिद्धता आहेत, प्रत्यक्ष सिद्धता आणि अप्रत्यक्ष सिद्धता. मग दिलेली संख्या ही परिमेय आहे किंवा अपरिमेय आहे किंवा अपरिमेय आहे हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धतेचा उपयोग करून घेता येईल. चला तर बघूया, या घटकाची माहिती घेऊया. अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. समजा आता आपल्याला सिद्ध करायचे वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे.
यासाठी आपण काय करणार मित्रांनो, यासाठी आपण अप्रत्यक्ष सिद्धतेचा आधार घेणार। अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे काय, जी गोष्ट आपल्याला सांगितली आहे सिद्ध करण्याची, तिच्या उलट गोष्ट आपण समजायची आहे, असाइन करायची आहे। आणि शेवटी सिद्ध करत असताना काहीतरी आपल्याला ज्ञात असलेल्या गुणधर्माच्या विरुद्ध, त्या गुणधर्माला विरोध करणारा असा एखादा तर्कसंगत विचार खाली येतो। मग त्यावेळेस आपण म्हणतो की आपण आधी जी सुरुवात केली होती ही गोष्ट खरी आहे, ती खोटी आहे, आणि मग अप्रत्यक्षरित्या जे आपल्याला विधान आहे ते विधान सत्य आहे असं म्हणता येतं। बघा, इथे वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे असं सिद्ध करायचे, पण आपण काय करणार, उलट त्याच्या उलट व्यत्यास त्याचा आपण विधानाचा घेणार की ही काय आहे, वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे असं गृहीत धरू। तर तुम्हाला माहिती आहे, आत्ताच मी सांगितलं, परिमेय संख्येची व्याख्याही सांगितली। तर परिमेय संख्या कशा प्रकारे लिहिता येते मित्रांनो, p/q स्वरूपामध्ये परिमेय संख्या लिहिता येते। मग वर्गमुळात 2 ही सुद्धा आपल्याला तशी लिहिता येईल। p/q हे या परिमेय संख्येचे संक्षिप्त रूप आहे, आणि p आणि q हे एकापेक्षा वेगळ्या सामायिक विभाजक नाही असे मानू। p आणि q मध्ये काय एकापेक्षा वेगळा सामायिक विभाजक नाही, p आणि q ला म्हणजे एक विभाजक आहे आणि q पण विभाजक आहे स्वतः संख्या, पण त्यापेक्षा वेगळा नाही, म्हणजे दोघांमध्ये सामायिक विभाजकच नाही। म्हणजेच आता वर्गमुळात 2 ही जर परिमेय संख्या ती दिली जाते, वर्गमुळात 2 बरोबर p/q, म्हणजे दोन्ही बाजूला जर वर्ग केला आपण तर वर्गमूळ चिन्ह निघून जातं, 2 बरोबर p चा वर्ग आणि q चा वर्ग। जे q वर्ग जो छेदस्थानी आहे तो डाव्या बाजूला आल्यावरती समीकरण तयार होतं, म्हणून 2q वर्ग बरोबर p वर्ग, बरोबर। आता म्हणून p वर्ग काय आहे, p वर्ग ही समसंख्या आहे। का रे मित्रांनो, त्याला 2ने गुणलेलं आहे, 3 ही संख्या घेतली समजा, 3चा वर्ग केला 9, पण 9ला 2ने गुणल्यानंतर काय उत्तर येतं, 18। मग 18 ही काय संख्या झाली, समसंख्या। मग या विधानावरून असं लक्षात येतं की p वर्ग ही कोणती संख्या आहे, समसंख्या आहे, बरोबर। ठीक आहे, मग p वर्ग ही समसंख्या आहे म्हणून p सुद्धा समसंख्या आहे, बरोबर आहे। p वर्ग बरोबर जर 16 घेतला, त्याचं वर्गमूळ घेतलं तर उत्तर काय येतं, एक तर -4 किंवा 4, 4 हे उत्तर येतं। 4 ही कुठली संख्या आहे, समसंख्या। 144 ही समसंख्या आहे, त्याचं वर्गमूळ घ्या 12, कोणती संख्या आहे, समसंख्या। म्हणजे जर p वर्ग ही समसंख्या असेल तर p सुद्धा समसंख्या आहे। मग p जर समसंख्या आली त्याचा विभाजक काय होणार, बरोबर 2 हा त्याचा विभाजक होणार, 2 हा त्याचा विभाजक होणार, म्हणून p बरोबर 2t काहीतरी लिहिलं आपण। मग त्याचा वर्ग केला, p वर्ग बरोबर दोन्ही बाजूला वर्ग केला 4t वर्ग, t हा पूर्णांक संख्या आहे, म्हणजेच 2q वर्ग बरोबर 4t वर्ग, कारण की p वर्गाची किंमत आपण मागे बघितलेली आहे। बघा, मागच्या भागामध्ये p वर्गाची किंमत काय घेतलेली आहे, 2q वर्ग, ती इथे टाकतो मी, p वर्गाची किंमत 2q वर्ग टाकली, 2q वर्ग बरोबर 4t वर्ग, म्हणजे q वर्ग बरोबर काय रे, 2 2 कॅन्सल झाला, भाग दिला 2t वर्ग, म्हणजे q ही समसंख्या आली, परत जशी p आली तशीच q समसंख्या आली। मग 2 हा q चा पण विभाजक आहे। म्हणजे मग एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, विधान 1 आणि 2 वरून काय होतं की 2 हा p आणि q चा सामायिक विभाजक आहे। तर इथं विसंगती आली, कारण काय, p आणि q मध्ये एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक विभाजक नाही। बघा, तुम्ही बघू शकता, आपण प्रत्यक्ष असं मानलंय की गृहीत धरली परिमेय संख्या आणि तिचं संक्षिप्त रूप केलं आपण, संक्षिप्त रूप केलं, मग त्याच्यामध्ये सामायिक विभाजक नाही असं मानलं, पण मग इथे आलं आहे सामायिक विभाजक p आणि q मध्ये काय आलेलं आहे, 2 आलेला आहे। म्हणजेच ही जी विसंगती तयार झाली ही कशामुळे तयार झाली, आपण म्हटलं होतं की वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे, हे गृहीत धरलं होतं, ते चुकीचं आहे। म्हणजेच मग बरोबर उत्तर काय आहे, वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे। आलं लक्षात। अशा प्रकारच्या सिद्धतेला अप्रत्यक्ष सिद्धता असे म्हणतात। गणित भाग 1-2 मध्ये आपण पहिल्याच प्रकरणामध्ये, तुमच्या शेवटच्या भागामध्ये आपण ही अप्रत्यक्ष सिद्धता त्या ठिकाणी बघितली होती। दुसरीच सिद्धता, दुसरंच प्रमेय आहे। पहिलं प्रमेय आहे, 2 रेषा एकमेकांना छेदत असतील तर विरुद्ध कोन हे एकरूप असतात, हे इयत्ता 9वी मधलं पहिलं प्रमेय, तुमच्या आयुष्यातलं सिद्ध करण्यासाठीचं पहिलं प्रमेय, आणि 2 नंबर, आणि ते पण प्रत्यक्ष सिद्धतेचं, आणि 2 नंबरचं जे प्रमेय आहे ते आहे दिलेली संख्या ही अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करणं। मग त्यासाठी अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर केला आणि ती
दुसरी सिद्धता घेतली किंवा दुसरं प्रमेय जे घेतलं ते म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धतेचं. ठीक आहे, आता पुढच्या भागाकडे वळूया. पुढचा भाग आहे अपरिमेय संख्येचं मग दशांश रूप कसं लिहायचं. आता मी आधीच सांगितलं, व्याख्याही सांगितली, परिमेय संख्येची सांगितली. परिमेय संख्या आणि परिमेय संख्या कशी ओळखायची तेही माहिती आहे. कशी ओळखायची, दशांश रूप लिहायचं. दशांश रूप लिहिण्यासाठी काय, एका संख्येने दुसऱ्या संख्येला भाग देणार आपण, बरोबर. साधा भागाकार करणं. भागाकार बाकी शून्य आली परिमेय संख्या, बाकी शून्य नाही आली, अखंड असली परंतु विशिष्ट अंक किंवा अंकांचा गट रिपीट होत असतील तर परिमेय संख्या. परंतु बाकी शून्य येत नसेल, विशिष्ट आणि अखंड स्वरूपात चालू आहे आणि विशिष्ट अंक किंवा अंकांचा गट पण रिपीट होत नाही म्हणजे अनावर्ती आहे, अशा वेळेस अशा प्रकारचं दशांश रूप असलेली संख्या म्हणजे कुठली संख्या असते, अपरिमेय संख्या. म्हणजे ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही त्या संपूर्ण संख्या अपरिमेय संख्या आहेत. आता 2 आणि 3 या संख्येचे वर्गमूळ भागाकार पद्धतीने काढूया. मग त्यावरून आपल्याला सिद्ध होईल की ज्या संख्येचं पूर्ण संख्या नाहीत त्या सर्व संख्यांचं वर्गमूळ काढत असताना जी संख्या येते ती संख्या म्हणजे अपरिमेय संख्या. आता इयत्ता 8वीला भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढण्याची पद्धत मी शिकवलेली होती किंवा तुमच्या आधीच्या शिक्षकांनी शिकवलेली असेल. इयत्ता 7वीला आता भागाकार 8वीला 7वीला दोन्ही प्रकार. इयत्ता 8वीसाठीच्या भागाकार पद्धतीचे वर्गमूळाचं इथे उजळणी करून घेऊया. समजा या उदाहरणाद्वारे 2 ही संख्या आपण लिहिली, 2.000 मुद्दाम गट केले. बघा या ठिकाणी डाव्या बाजू उभी रेष सोडून डाव्या बाजूला सुरुवातीला एकाने गुणायचं, एकाचा पडा म्हणायचा, 1 1 1. कारण काय, भाग देणाऱ्या संख्येने ज्या संख्येला भाग द्यायचा त्या संख्यापर्यंत तो पाडा गेला पाहिजे किंवा त्याच्या आधीच्या जवळच्या संख्येपर्यंत गेला पाहिजे. 1 1 1, 1 2 नाही, एकाचा वर्ग 1, 2चा वर्ग 4 जास्तीचा होतो म्हणून एकाचा वर्ग घेणार, मग 1 इथे लिहिणार, वरती पण 1 लिहिणार भागाकार असताना, तो 1 परत खाली मिळणार, 1 अधिक 1 2 झाला, वजा 2तून 1 वजा केला, उत्तर येतं 1. पुढचा गट घेतला, 2 शून्य घेतले आपण आणि या ठिकाणी मग आता 2वरती अशी संख्या आपण लिहिणार की ज्या संख्येला ती संख्या लिहिल्यानंतर जी 2 आकडी संख्या तयार होते त्या 2 आकडी संख्येला त्याच संख्येने गुणून 100 हे उत्तर आलं पाहिजे किंवा 100च्या जवळची संख्या आली पाहिजे. मग जो 21 घेतला, 2वर 1 लिहिला, 21 लिहिला, 21 गुणिले 1 केला तर 21 1 21, ते 100पासून बरीच लांब आहे. मग 2वर 2 घेतला, 22 होतो, 22 गुणिले 2 44, असं 23 घेतला, मग 24 करून बघितला, 24 गुणिले 4 उत्तर येतं 96. 25 घेतला, 25 गुणिले 5 केला 125 होतो, तो 100च्या पुढे जातो म्हणून 24 ही संख्या योग्य आहे. म्हणजे 4 ही संख्या घेणं योग्य आहे. अंक घेणं बरोबर आहे. 2वर 4 ह्या लिहायचा, मग तो 3 ठिकाणी लिहायचा, 2च्या बाजूला 4 लिहायचा, खाली अधिक 4 करायचा आणि भागाकार रूपामध्ये वरती पण 4 लिहायचा आणि जे उत्तर येणार ते 96. 100मधून वजा करायचं, उत्तर येतं 4. पुढचा संख्यांचा गट घ्यायचा, अंकांचा गट घ्यायचा, तो 0 0चा आहे. उत्तर इकडे आलेलं होतं 28. मग 28मध्ये परत 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंतचे अंक घ्यायचे आणि तो अंक घातल्यानंतर जी संख्या तयार होते त्या संख्येला त्याच अंकाने गुणायचं आणि येणारा गुणाकार हा 400पेक्षा लहान किंवा 400 इतका आला पाहिजे. मग ती संख्या आली 1, एकाने गुणलं, वजा 281 केला, वरती 1 लिहिला, उत्तर आलं 119, परत 2 शून्य घेतलं. अशी क्रिया आपण चालू ठेवली. परंतु असं लक्षात येतं की दशांश रूप हे 4 1 4 2 1. बघा मग 4 1 4 1 4 1 असं आलं असतं तर आवर्ती. पण बघा इथं काय 4 1, मग परत 4 आला, पण नंतर 1 आला पाहिजे तर तो 2 आला, 2 नंतर परत दुसरा अंक रिपीट होतोय का नाही 1. मग हे अखंड असं स्वरूपात चालतं आणि अनावर्ती आहे. म्हणजे अशा प्रकारचे दशांश रूप असणाऱ्या सर्व संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात. आणि वास्तव संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांचा अशा संख्या ज्यांचा संयोग संच किंवा असा संच अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्यांच्या संयोग संचास वास्तव संख्या असे म्हणतात. वास्तव संख्यामध्ये परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्या यांचा संयोग होतो, अशा संख्यास वास्तव संख्या असे म्हणतात. या ठिकाणी वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, त्याचप्रमाणे वर्गमुळात 3 ही अपरिमेय संख्या आहे, वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे, वर्गमुळात 7 ही अपरिमेय संख्या आहे. कारण की त्या संख्यांचं काय निघत नाही, पूर्ण वर्ग निघत नाही. वर्गमूळ निघतं परंतु ती पूर्ण वर्ग संख्या नसते, पूर्णांक संख्या नसते. वर्गमुळात 7चे वर्गमूळ हे पूर्णांक संख्याने, जसं 4चं वर्गमूळ हे 2 आहे म्हणून 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे.
त्याचप्रमाणे यांचे पूर्ण वर्गमूळ निघत नाही. दशांश रूप आपल्याला अखंड त्याचप्रमाणे अनावर्ती स्वरूपाचं असतं, म्हणून अशा संख्येला काय म्हणतात, अपरिमेय संख्या असे म्हणतात. आणि ओघानेच ती वास्तव संख्या आली. ठीक आहे. आता अपरिमेय संख्यांचे काही गुणधर्म याच्यावरून आपल्याला लक्षात येतात. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांची बेरीज आणि वजाबाकी ही अपरिमेय संख्या येते. म्हणजे 2 ही परिमेय संख्या आहे, वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. 2 अधिक वर्गमुळात 2 बरोबर 2 अधिक वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या असते. शून्यतर परिमेय संख्या म्हणजे शून्यतर परिमेय, 0 ही परिमेय संख्या आहे. शून्यतर परिमेय संख्या व अपरिमेय संख्या यांचा गुणाकार किंवा भागाकार ही सुद्धा अपरिमेय संख्या येते. 0 ही परिमेय संख्या आहे, पण ती का घेतली नसेल, का शून्याने अपरिमेय संख्येला गुणाकार केल्यानंतर 0 उत्तर येणार आणि मग ती मात्र परिमेय संख्या येणार. म्हणून इथे एक शब्द वापरलेला आहे, शून्यतर परिमेय संख्या. सगळ्या परिमेय संख्या चालतील पण 0 चालणार नाही. 0 पण परिमेय संख्या आहे, पण तिने जर अपरिमेय संख्येला गुणले तर उत्तर 0 येते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊया. 2 अपरिमेय संख्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे मात्र परिमेय किंवा अपरिमेय यापैकी काहीही असू शकते. आलं लक्षात? ठीक आहे, पुढच्या भागाकडे जाऊया. वास्तव संख्या. आताच मी सांगितलं परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांच्या संयोग संख्याच वास्तव संख्या असे म्हणतात. या वास्तव संख्यांचे सुद्धा काही गुणधर्म आपल्याला लक्षात येतात. त्यामध्ये पहिला गुणधर्म आहे ए आणि बी या 2 वास्तव संख्या असतील, त्यामध्ये ए बरोबर बी म्हणजे दोन्ही एक तर सारखे असतील. ए ही बी पेक्षा लहान असेल, बी ही ए पेक्षा लहान असेल, किंवा ए हा बी पेक्षा मोठा असेल, बी हा ए पेक्षा मोठा असेल, असा संबंध असतो. दुसरा, जर ए बी पेक्षा लहान असेल बी सी पेक्षा लहान असेल तर ओघानेच ए ही सी पेक्षा लहान येते. तिसरा गुणधर्म आहे ए बी पेक्षा लहान असेल तर दोघा बाजूला सी मिळवला तर ए अधिक सी लेस दॅन बी अधिक सी, म्हणजे ए अधिक सी लहान बी अधिक सी पेक्षा. ओके, ए आणि बी यामध्ये जर ए बी पेक्षा लहान असेल आणि सी 0पेक्षा मोठा असेल तर ए सी लहान बी सी पेक्षा, आणि सी हा 0पेक्षा लहान असेल तर त्यावेळेस मात्र चिन्ह त्यापेक्षा मोठं होतं. परिमेय संख्या अपरिमेय संख्या घेऊन वरील नियम तुम्ही कधीही पडताळून बघू शकतात. म्हणजे बघा, 2 आणि 3 ही संख्या आहे, 2 ही 3पेक्षा लहान आहे, मग 4 ही आपण सी म्हणून घेतलं. 2 आणि 4 गुणलं 8, 3 आणि 4 गुणलं 12, 12 ही 8पेक्षा लहान येते. पण त्याच वेळेस 4 वजा घेतला आपण तर 2 आणि 4 गुणलं तर वजा 8 येतं, आणि 3 आणि वजा 4 गुणलं तर वजा 12 येतं. वजा 8 ही वजा 12पेक्षा काय आहे, मोठी आहे. त्यावेळेस त्यापेक्षा मोठं हे चिन्ह घ्यावं लागतं आपल्याला. ओके, आता आपण आधी बघितल्याप्रमाणे सराव संच 2.2 मधील पहिलं उदाहरण घेणार आहोत. अप्रत्यक्ष सिद्धतेद्वारे हे सिद्ध करणार आहोत की 4 वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे. तशाच पायऱ्या आपण या ठिकाणी वापरणार आहोत. मित्रांनो, याच्या आधी आपण बघितलं आहे की दिलेली संख्या ही अपरिमेय संख्या कशी दाखवायची. समजा आता 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, ती अपरिमेय संख्या आहे. मग अप्रत्यक्ष सिद्धता करत असताना त्याचा उलट विपरीत किंवा व्यत्यास आपण घेत असतो त्या विधानाचं. याचा व्यत्यास किंवा उलट व्यत्यास काय आहे, अर्थ काय होतो की 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे. मग जर 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या असेल तर ती ए छेद बी किंवा पी छेद क्यू स्वरूपात आपल्याला लिहिता येईल. इथे ए आणि बी पूर्णांक संख्या आहे, बी ही शून्यतर पूर्णांक संख्या आहे. बरोबर. मग आता तो 4 भागिले गुणिले इकडे येताना तो भागिले येतो, म्हणजे वर्गमुळात 2 बरोबर ए छेद 4 बी असं उत्तर येतं. आता ए बी या पूर्णांक संख्या आहेत म्हणून ए छेद 4 बी ही पण परिमेय संख्या होईल, कारण पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या ह्या असतातच, आपण बघितले आहे. म्हणजे समीकरण 1ची डावी बाजू ही अपरिमेय संख्या आहे आणि उजवी बाजू ही परिमेय संख्या आहे. मग असं होतं काय, असं काही होत नाही. एक बाजू परिमेय संख्या आणि एक बाजू अपरिमेय संख्या असं होतं का, असं काही होत नाही. म्हणजेच याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की ही विसंगती आढळते. म्हणजे आपण जो समज केलेला होता की 4 वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आहे, ती परिमेय संख्या येणार नाही, तर ती कुठलीही संख्या असेल, अपरिमेय संख्या. आलं लक्षात. हे उदाहरण व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. बघा काय केलं आपण सुरुवातीला, अपरिमेय संख्या होती ती परिमेय संख्या मानली, मग ती ए छेद बी किंवा पी छेद क्यू स्वरूपात. आता काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होईल की सर तुम्ही परिमेय संख्या म्हणजे पी छेद क्यू स्वरूप असं सांगितलं. बरोबर आहे, पी आणि क्यू हे चल आहेत, त्याऐवजी तुम्ही ए छेद बी सी छेद डी असं घेऊ शकता, किंवा जनरलाइज होण्यासाठी संपूर्ण
विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आपण प्रातिनिधिक स्वरूपात पी आणि क्यू घेतलेला आहे सारखेपणा येण्यासाठी. तिथे पी आणि क्यूच घेतला पाहिजे असं काही नाही. पी छेद क्यू स्वरूपातील म्हणजेच त्याचं स्वरूप असं पण असेल, ए छेद बी पण असेल, सी छेद डी पण असेल. ठीक आहे, दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया आपण. 3 अधिक कर्णित 5 ही संख्या अपरिमेय संख्या आहे सिद्ध करा. मग आपण त्यासाठी काय करणार, 3 अधिक 5 ही परिमेय संख्या घेणार. बरोबर, परिमेय संख्या आहे. तर बघा आता मागच्या उदाहरणात ए छेद बी आलं होतं, तर इथे पी छेद बी घेतला, असं काही नसतं ते. तर 3 अधिक वर्गमुळात 5 बरोबर पी छेद क्यू, म्हणजे क्यू इथे 0 तर आहे, या परिमेय संख्या आहे म्हणून आपल्याला असं लिहिता येते, ज्यामध्ये व्याख्येनुसार परिमेय संख्येच्या छेदन अंश हा 0 तर पूर्णांक संख्या आहे म्हणून पी आणि क्यू पूर्णांक संख्या आहे. मग आता काय केलं आपण, हे इकडचं फक्त वर्गमुळात असलेली संख्या इकडे ठेवली, बाकी सगळ्या गोष्टी तिकडे शिफ्ट केल्या, म्हणजे पी छेद क्यू वजा 3 अशा स्वरूपात ते समीकरण लिहून घेतलं. पण यामध्ये समीकरण 1ची उजवी बाजू काय सांगते आपल्याला, पी पूर्णांक आहे, क्यू पूर्णांक आहे, त्यांचा भागाकार पूर्णांक येतो. पी छेद क्यू ही परिमेय संख्या आहे, वजा 3 ही परिमेय संख्या आहे, त्यांची वजाबाकी परिमेय संख्या येणार, म्हणजे उजवी बाजू ही पूर्णपणे परिमेय संख्या आहे. त्या विपरीत काय, डावी बाजू तर अपरिमेय संख्या आहे, कारण वर्गमुळात 5, 5चं वर्गमूळ हे काय तर अखंड अनावर्ती स्वरूपाचं आहे, म्हणजे अपरिमेय संख्या आहे. मग असं शक्य नाही, म्हणजे आपण जो समज केलेला होता 3 अधिक वर्गमुळात 5 ही परिमेय संख्या आहे, हे चुकीचं आहे. मग बरोबर काय, 3 अधिक 5 ही परिमेय संख्या नसून ती काय आहे, अपरिमेय संख्या आहे असं सिद्ध होतं. ओके, पुढच्या आणि चौथ्या उदाहरणाकडे जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, जर अशा स्वरूपातलं एखाद दुसरं उदाहरण आपल्या सराव संचामध्ये राहिलं असेल तर ते उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. आता पुढे दिलेल्या संख्यांच्या दरम्यान कोणत्या 3 परिमेय संख्या आहे ते लिहा. सोपं उदाहरण आहे, 4 उदाहरणं दिलेलं आहेत, पैकी 2 उदाहरणं आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. पहिलं उदाहरण आहे 0.3 आणि 0.5 वजा 0.5. त्याआधी तत्पूर्वी मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, 3 आणि 7 मधील संख्या सांगा. 3 नंतर मग वाढवत जाणार, 4, 5, 6, 3. मग तसंच आपल्याला या संख्येच्या मधील 3 संख्या सांगायच्या आहेत. तर अशा वेळेस काय करायची, कुठली युक्ती वापरायची, की दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि त्याला भागिले किती करायचं, 2. परत येणारी संख्या आणि शेवटची संख्या म्हणजे दुसरी संख्या यांचा बेरीज करायची, भागिले 2 करायचं. मग जे काही उत्तर येईल ते आणि आपली जी संख्या असेल 2 नंबरची, तिला परत बेरीज करायची, 2ने भाग द्यायचा आणि आपल्याला अशा प्रकारे त्या दरम्यानच्या 3 संख्या मिळतात. बघूया, इथे 0.3 आणि 0.5 वजा 0.5 या दोघांच्या मधल्या 3 संख्या शोधायच्या आहे. तर आपण या 2 संख्यांच्या बरोबर सेंटरची संख्या शोधणार. मग सेंटर किंवा मध्य कसा काढायचा, दोन्ही संख्यांची बेरीज करून भागिले 2 करतो. मग बघूया आपण काय करूया, 0.3 आणि वजा 0.5 यांची बेरीज केली तर उत्तर येतं वजा 0.2. त्याला भागिले 2 केलं तर वजा 0.1. म्हणजे या दोघांची सरासरी, दोघांचा मध्यबिंदू कुठला आलेला आहे, वजा 0.1. म्हणजे या दोघांचं मध्य असेल. मग आता जी वजा 0.1 आहे ती आणि पुढची संख्या म्हणजे वजा 0.5 यांचा मध्य काढा, म्हणजे ती पण त्यांच्या दरम्यान येईल, म्हणजेच ती पहिली संख्या आणि दुसरी संख्येच्या मध्ये येईल. आता उत्तर जे आलेलं आहे वजा 0.1, त्यात आपण वजा 0.5 मिळवला, उत्तर आलेले वजा 0.6. त्याला 2ने भाग दिला तर त्या दरम्यानची संख्या किंवा मध्यावरची संख्या येते डायरेक्ट, किंवा मध्ये येतो, ते उत्तर आलं आहे वजा 0.3. आता पुढे सरकूया आपण. 1/2 ला वजा 0.1 आणि वजा 0 अधिक 0.3 यांच्या दरम्यानची, म्हणजे परत त्याच्यामध्ये आता पुढे जाऊ शकतो आपण. वजा 0.3 आणि वजा 0.5ची बेरीज पण करून वजा 0.8 येऊन वजा 0.4 असं पण उत्तर येऊ शकतं, किंवा पहिली संख्या आणि पहिला मध्य यांच्यामधली संख्या काढूया आपण. वजा 0.1 अधिक 0.3 यांची बेरीज केली 0.2 म्हणून उत्तर आलेले 0.1. त्याला 2ने भाग दिल्यानंतर बघा, म्हणजे वजा 0.3 वजा 0.1 वजा अधिक 0.1 या 3 परिमेय संख्या 0 आणि वजा 0.3 आणि वजा 0.5च्या दरम्यान येतात. आलं लक्षात? ठीक आहे, आता पुढच्या उदाहरणाकडे वळूया आपण. पुढचं उदाहरण जे आहे ते उदाहरण आहे वजा 2.3 आणि वजा 2.300 वजा 2.33 म्हणजेच वजा 2.330. ओके, ठीक आहे. आता पहिल्यांदा वजा 2.300 घेऊ आणि वजा 2.3लाच आपण वजा 2.300 घेतलं आणि वजा 2.33ला 300
30 असं घेतलं. त्यांची बेरीज केली, भागिले 2 केलं, म्हणजे सरासरी काढली, उत्तर आलं वजा 2.315. जे काही उत्तर आलं तिथून पुढच्या संख्येसाठी आपण जाणार वजा 2.315 अधिक वजा 2.330 यांची बेरीज केली. ही दशांश चिन्हांची बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला येतच असेल, काही शंका असल्यास विचारा. ची बेरीज करून भागिले 2 केल्यानंतर उत्तर येतं वजा 2.3225. आणि आता यामध्ये वजा 2.315 आणि वजा 2.300 म्हणजे पहिली संख्या यांची सरासरी काढली तर ती एक संख्या येते. म्हणजे अशा एकूण 3 संख्या आपल्याला मिळाल्या आहेत आणि त्या तिन्ही संख्या वजा 2.3 वजा 2.33 यांच्या दरम्यान आहे. लक्षात? ठीक आहे. या ठिकाणी काही उदाहरणं राहिलेली आहेत, ती सरावासाठी तुम्ही सोडवायची आहेत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये हे पुरेसं आहे. अभ्यास करायचा आहे. सेतू परीक्षेसाठी सर्वांनी प्रश्नांची उत्तरे लिहिलेलीच असतील. सराव संच चाचणी क्रमांक 1 दिलेली असेल. आता चाचणी क्रमांक 2 जमा करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी चाचणी क्रमांक 1 अजूनही जमा केलेली नसेल त्यांनी चाचणी क्रमांक 2 वरती जमा करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी 100 पेजेस वहीमध्ये सर्व कृतीपत्रिका ज्या आहेत, सर्व दिवसांच्या ॲक्टिव्हिटी सीट आहेत ते लिहून काढायचे आहेत. हे वही चेक होणार आहे. ओके, धन्यवाद.